मंडळींनो, गेले 8 दिवस कोकणातल्या मे महिन्याची सुट्टी बघितलास, पण आता जरा रेडिओ व्हिडिओ पण बघा, कारण लेक चालल्या मुंबईत. पण कौतुकाची गोष्ट अशी की शितल्या भलेही वर्षातनं 100 वेळा गावात येऊन मुंबईत जाऊन दे, पण ही जी डुरावेली कंपनी आहे ना, ती तेवढाच प्रेम, तेवढीच माया आणि तेवढाच आपुलकीन शितल्याक सोडूक येतात. तर सगळ्यांका बाय केल्याने वरती माझ्या मावल्याक भेटाक गेलाय, तर म्हणजे लगेच डोळ्यातनं पाणी काढलं ना. म्हणजे ह्या आजीचं आणि बाईचं नातं म्हणजे ना जगा वेगळा हो, कारण तिच्याकडनं निघताना ना काळीच भरान येतो. तर आता गाडीतनं निघाले कणकवलीच्या दिशेने, थोडंसं रडाचं प्रोग्राम केले, कारण 8 दिवसाची मजा मस्ती डोळ्यासमोर दिसत होती. आता आमची गाडी थांबलेली हॉटेल कालवनला, पण भंगला तर हॉटेलच बंद. मग काय शेवटी आज न जेवताच गेले कणकवली स्टेशनला. तर म्हणजे कणकवली स्टेशनला गेल्यानंतर आपली येणार होती कोकण कन्या, पण कोकण कन्याची गर्दी बघून मात्र तोंडात फेस इलो. पण म्हणजे नेहमीप्रमाणे देवाच्या दयेन माका बसाक जागा भेटली, आणि हयच बाजूचं एक म्हणता की शितल्या तू रील स्टार ना, आणि ह्या गर्दीत ना खाय जातस. तर म्हणजे खरं सांगा, खिशात भलेही 1000 असं नाही तर 2000 असं पण जनरल डब्यातनं जाऊची मजाच काय वेगळी. तर आता कपाळावर आंब्याची पेटी घेऊन म्हणजे निघाले आपल्या डोंबिवलीच्या दिशेने, आणि म्हणजे दिसता काय कोकणकर, प्रत्येकाच्या डोक्यावर आंब्याची पेटी आणि म्हणजे फणसाची पिशी होती. मी मात्र आपली पेटी घेऊन ट्रेन नंतर रिक्षा, आणि रिक्षा नंतर डायरेक्ट आमच्या डोंबिवलीचं घर. तर म्हणजे घरात लॉक असल्यामुळे आपल्याच हाताने आपल्याच घराचं लॉक उघडलं आणि घरात गेले, आणि सगळ्यात पहिला आंब्याची पेटी उघडून बघले, कारण कालच्या गर्दीत म्हटलं चिमटल्यात आंबे का काय माहित. तर मस्त असे आंबे म्हणजे लावून घेतले. गेल्या वर्षी 5 डझनचे आणलेले आंबे फुकट गेलेले, त्याच्यामुळे ह्यावेळी 2च डझन आणले. त्याच्यातले पण 4 आंबे खाऊन किती ताकद दिली ती बघितली, आणि पाटी बघताय तर बंगला तर दादाने ऑलरेडी घरात 3 पेटी आणलेले होते. तर आता ते सुद्धा एका बाजूक लावले, आणि आता मी निघाले माझ्या कामासाठी. तर म्हणजे चला आजपासून जैसे थे.